प्रत्येकाला पिरियड्स मध्ये पेन होतोच का? सो हा प्रश्न खूप मुलींचा असतो. जर का तुम्हाला पिरियड पेन 1 ते 2 दिवसांकरता होतो आणि माइल्ड असतो तर डेफिनेटली नॉर्मल आहे. पण जर का तुमचा पिरियड पेन 2-3 दिवस अगोदर सुरू होतो आणि पिरियड संपल्यानंतरही राहतो आणि पिरियड पेनमुळे तुम्हाला कॉलेजला जायला, स्कूलला जायला किंवा ऑफिसला जायला त्रास होत असेल आणि अगदीच बेड रिडन राहावं लागत असेल तर डेफिनेटली हा पिरियड पेन नॉर्मल नाही आहे. पिरियड पेन इतका सिव्हिअर होणं एक फायब्रॉइडचं लक्षण असू शकतं, एंडोमेट्रियल पॉलिपचं लक्षण असू शकतं, एंडोमेट्रिओसिसचं लक्षण असू शकतं किंवा ओव्हेरियन सिस्टचं पण लक्षण असू शकतं. सो या सगळ्या गोष्टींमुळे जो पिरियड पेन होतो तो अतिशय तीव्र होतो आणि ह्या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट आपल्याकडे अवेलेबल आहे. सो जर का तुमचा पिरियड पेन खूप जास्त असहनीय असेल तर डेफिनेटली डॉक्टरांना व्हिजिट करायला विसरू नका. थँक्यू.